बघा समसंख्या काय सांगितलं, एकक स्थानी काय असतो, 0 2 4 6 8 यापैकी एक अंक असतो आणि विषम संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी अंक असतो. 15,681 समसंख्या आहे का विषम संख्या? एकक स्थानचा अंक बघायचा, एकक स्थानी किती आहे, 1 आहे, म्हणजे ती काय आहे, विषम संख्या आहे. पुढे आपल्याला येतं बघा, 1 ते 100 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 1 ते 100 पर्यंतच्या क्रमवार संख्यांची किंवा नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? बघा त्यासाठी आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवायचं, जे सूत्र आपण पुढे अनेक उदाहरणामध्ये वापरणार आहे आणि बुद्धिमत्तेत पण वापरावं लागतं ते सूत्र. ते एकच सूत्र घ्यायचं, पुस्तकात अजून वेगळं सूत्र दिलेलं आहे. कोणतं सूत्र बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या. कारण पुढे श्रेणी टॉपिक येते, ते आपल्याला हे सूत्र वापरायचे. म्हणून पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या. मला सांगा 1 ते 100 पर्यंत पहिली संख्या कोणती आहे? 1. शेवटची संख्या कोणती आहे? 100. छेद किती घ्यायचा आहे आणि एकूण संख्या किती आहे? 1 ते 100 पर्यंत 100 संख्या आहेत ना, 1 ते 100 पर्यंत 100 संख्या, बरोबर. 100 आणि 1 101 छेद 2 गुणिले 100. 2 ने समसंख्येला भाग जातो का विषम? समसंख्येला ना, 101 ला जाईल का भाग? नाही, 100 ला जाईल. 2 ने भाग द्यायचा म्हणजे संख्या निम्मी करायची. 100 ला 2 ने भाग द्यायचा म्हणजे 100 च्या निम्मी किती झाले? 50. शेवटी 0 येतो, 0 लिहिला. 5 1 5 5 0 0 आणि 5 1 5. उत्तर किती आलं? 5050. सूत्र राहील लक्षात, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या. झालं का? या प्रश्न पुढचा, 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? आता एका टाईपचं सूत्र एकदा लिहिलं तुम्ही तर पुन्हा सूत्र लिहायची गरज नाही तुम्हाला. 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? एकूण संख्या 50च ना. आता बघा पहिली संख्या किती? 1 अधिक शेवटची संख्या किती? 50 छेद 2 गुणिले एकूण संख्या किती आहेत? 50च आहेत ना. आता 50 पर्यंत 50 आणि 51 छेद 2 गुणिले 50. 2 ने 50 ला भाग जाईल, 50 ला भाग द्यायचा म्हणजे 50 चे निम्मे 25 करायचे. आता गुणाकार बघा, आडवा गुणाकार जमला पाहिजे आपल्याला. 25 ने 1 ला गुणला 25 1 25 हातच्याले 2, 25 5 125 आणि 2 127. उत्तर आलं 1275. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या. झालं? घ्या 21 ते 90 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? 21 ते 90.
किती आली? पहिली संख्या 21, शेवटची संख्या 90/2 गुणिले एकूण संख्या 21च्या अगोदरच्या किती संख्या वजा करायच्या? 20 गेल्या, मग 90 मधून 20 गेल्यावर किती राहिल्या? 70 संख्या. 21 ते 90 70 संख्या. पहिले 20 गेला ना, 90 मधून 20 गेल्या म्हणजे किती राहिल्या? 70. 90 आणि 21 111/2 गुणिले 90. 2 ने 90 ला भाग जाईल, 2 ने भाग द्यायचा म्हणजे निम्मे करायचे. 45 × 45 हातच्याले 4, 45 सॉरी 70 आहे ना, काय होते आज? 35. 35 × 35 35 × 35 आणि 3 38 हातच्याले 3, 35 × 35 आणि 3 38. 3885. इथला 90 घेतला होता काय? 3885. 21 ते 90 संख्यांची बेरीज झालं. पुढचा 25 ते 60 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? 25 ते 60. पंचवीस ते 60 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? किती आली? आलीच नाही. पहिली संख्या 25, शेवटची 60/2. आता एकूण संख्या काढायची आपल्याला. 60 मधून 25च्या अगोदरच्या 24 गेल्या, 60 मधून 24 गेल्या किती राहिल्या रे? 60 मधून 24 गेले 36 राहिले का? एकूण संख्या 36. 25 ते 60 पर्यंत एकूण संख्या किती झाल्या? 36 झाल्या. 60 मधून 24 अगोदरच्या काढून टाकायच्या ना. मग 60 आणि 25 85/2 गुणिले 36. 2×18 = 36. 18×5 = 90 हातच्याले 9. 18×8 = 144 आणि 9 153. बरोबर? 1530 बरोबर ना? अरे बरोबर का? 1530. समजलं का? एकूण संख्या कशा काढायच्या? अगोदरच्या सोडून द्यायच्या ना तेवढ्या, किंवा मग 60 मधून 25 वजा करायचे. 10तून 5 गेले 5, 5तून 2 गेले 3 आणि त्यात एक मिळवायचा, कारण पहिली संख्या धरलेली नसते. आपण वजाबाकी करायची आणि एक मिळवायचा एकूण संख्या काढण्यासाठी. प्लस 1 करायचा आपण. हा, पुढचा प्रश्न 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? आता सूत्र बघा. मगाशी आपण पहिली संख्या म्हटलं होतं ना, आता इथं पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या छेद 2 गुणिले एकूण समसंख्या. बघा समजून घ्या. अगोदर पहिली समसंख्या सांगा बरं काय असेल? पहिली सम 1 ते 100 मध्ये 2 पहिली समसंख्या. शेवटची समसंख्या काय असेल? 100 आहे का? छेद 2 गुणिले एकूण समसंख्या किती असतील आता? 50. निम्मे सम असतात, निम्मे विषम असतात. 1 ते 100 पैकी 50 समसंख्या. मग 100 आणि 2 102/2 गुणिले 50. दोन्ही याला भागायला याला जाईल, एकालाच द्यायचा ना, तर दोन्ही मध्येच बसाल. 50 चे निम्मे 25, 25 दुने 50, 25 एके 25, 2550 समसंख्यांची बेरीज झाली 2550. सूत्र काय घेतलं होतं मग ते सूत्र? तर फक्त इथं सम शब्द टाकायचंय, बाकीचं आहे तसंच सूत्र म्हणून.
झालं? झाला प्रश्न? या पुढचा, 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? समसंख्यांची बेरीज म्हटलंय, पहिली समसंख्या किती? 2, शेवटची 50 छेद 2 गुणिले एकूण सम किती आहेत? 1 ते 50 पर्यंत किती असतील? निम्म्या सम असतात. 50 च्या निम्म्या 25 सम. 50 आणि 2 52 छेद 2 गुणिले 25, 52 च्या निम्म्या 26, 25 25 625 आणि 25 650. गुणाकार केला, याचा उत्तर आलं 650. समजलं? सूत्र इथे विसरायचं नाही, इथे सिली मिस्टेक करतात मुलं. इथे घेताना इथे 50 दिसले लगेच 50 घेऊन टाकतात, त्यातल्या समसंख्यांचं विचारलं. झालं? पुढचा, 31 ते 70 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? 31 ते 70 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? बघा, पहिली सम 31 नंतर समसंख्या कोणती आहे? 32. 31 नंतर समसंख्या कोणती आहे? 32. आणि शेवटची काय आहे? 70 छेद 2 गुणिले 31 ते 70 एकूण संख्या किती आहेत? 40 आहेत. 70 मधून 30 गेल्या अगोदरच्या 40 आहेत. 40 च्या निम्म्या किती? 20 सम आहेत. 70 आणि 32 102 छेद 2 गुणिले 20, बेदा आहे 20, 102 गुणिले 10 म्हणजे 1020. 1 शून्य वाढला 102 वर, 1020 झाली समसंख्यांची बेरीज. समजलं? पुढचा, 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती? आता विषम म्हटलंय, मग सूत्र बघा, पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या छेद 2 गुणिले एकूण विषम संख्या. आता 1 ते 100 पर्यंत पहिली विषम संख्या काय आहे? 1. शेवटची 100 असेल का विषम संख्या? शेवटची काय आहे? 99 छेद 2 गुणिले एकूण विषम संख्या 1 ते 100 पर्यंत 50 विषम संख्या, निम्म्या विषम असतील. 99 ने 1 100 छेद 2 गुणिले 50, 2 1 2, 50 चे निम्मे 25, 25 गुणिले 100 2500. उत्तर देत जा, काय आवाज येत नाही तुमचा, आणि आला तर येऊ त्याच्यात. सूत्र फक्त काय चेंज करायचं? पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या छेद 2 गुणिले एकूण विषम संख्या. झालं?
पुढचा घ्या. 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती? 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती? 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती? विषम देतच नाही तो. 50 विषम समय का विषम आहे. पहिली विषम काय? 1. शेवटची विषम काय? 49 छेद 2 आणि 50 च्या निम्म्या विषम संख्या असेल 25. 49 आणि 1 50 छेद 2 गुणिले 25. 50 ला 2 ने भाग दिला तर किती उत्तर येतं? 25. 25 गुणिले 25 625. समजला प्रकार? पुढचा प्रश्न. 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? झाला प्रश्न लिहून? बघा आता समसंख्यांची बेरीज करू आपण. बरोबर, अगोदर समसंख्यांची करू, शॉर्ट ट्रिक नंतर सांगतो. 1 ते 10 मध्ये समसंख्या कोणती? पहिली सम, शेवटची सम छेद 2 गुणिले एकूण किती सम असतील याच्यात? 5. 10 आणि 2 12 छेद 2 गुणिले 5 बेशक 12 6 पंचे 30. 1 ते 10 च्या समसंख्यांची बेरीज किती आली? 30. आता विषम संख्यांची बेरीज करू. पहिली विषम किती? 1. शेवटची विषम किती असेल? 10 का? 9 छेद 2 गुणिले एकूण विषम किती असतील? 5. 9 आणि 1 10 छेद 2 गुणिले 5 बेपंचे 10 5 25. याची बेरीज किती आली होती? 30. याची किती आली? 25. कितीने जास्त झाली? 30 वजा 25 5 ने जास्त. कितीने जास्त? 5 ने जास्त. मग एक वाक्य लक्षात ठेवा. कोणत्याही दशकातील समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा 5 ने जास्त असते. कोणत्याही दशक असू द्या, समसंख्यांची बेरीज कितीने जास्त असते? 5 ने जास्त असते. एवढं लक्षात ठेवायचं. समसंख्यांची बेरीज लिहा. वाक्य लिहावेत. कोणत्याही दशकातील समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा 5 ने जास्त असते. विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा 5 ने जास्त असते. सोडवा. एक उदाहरण आहे. एक ते 10 च्या समची बेरीज 30 आली. 1 ते 10 च्या विषमची 25 आली. दोघातला फरक 5. नियम राहील लक्षात? नाही नियम लक्षात राहिला तर हे आहेच. 1 ते 10 ची समची बेरीज करून बघायची, विषमची बेरीज करून बघायची, दोघातला फरक वजाबाकी करायची.
झालं. या 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज, 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? कितीने असेल रे? 5 ने. आता वरती नियम सांगितला मी काय, कोणत्याही दशकातील समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा 5 ने जास्त असते. मग इथं सोडवायची गरजच नाही आपल्याला. काय उत्तर येईल? 5 ने जास्त असते. समजलं? कोणत्याही एका दशकातल्या समसंख्यांची बेरीज जास्त असते, विषम संख्यांची कमी असते, समाची जास्त असते. 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही, आता लिहा प्रश्न, 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? सांगा किती असेल? एका दशकात कितीचा फरक पडतो? 5चा. इथे किती दशक आहेत आता? 5 दशक आहे, म्हणजे 5 गुणिले 5 कितीचा फरक पडेल? 25 ने जास्त असेल एका दशकात. म्हणजे 1 ते 10 5चा फरक, 11 ते 20 5, 21 ते 30 5, 31 ते 40 5 आणि 41 ते 50 5, असा 5चा 25चा फरक पडेल. 25 ने जास्त असेल. एका दशकामध्ये 5 दशक आहेत म्हणून 5 गुणिले 5 25. समजलं? पुढचा प्रकार